श्री गुरुपादुकाभ्याम नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3, सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती, याचा भाग 13. स्वामी समजावून घेताना तुकारामही समजून घेतले पाहिजेत. एकनाथही समजावून घेतले पाहिजेत. एकनाथांनी एक मार्ग सांगितला. कसे आम्ही राहिलो म्हणून आम्हाला पांडुरंग भेटला. एकनाथ सांगताहेत, आम्हा कर्म जनार्दन, धर्म जनार्दन, ब्रह्म जनार्दन जनासहित. आम्हा जप जनार्दन, तप जनार्दन, स्वरूप जनार्दन जनीवनी. आम्हा योग जनार्दन, याग जनार्दन, भोग जनार्दन अहर्निशी. जनार्दन स्वामी हे एकनाथांचे गुरु. मग गुरूंची सेवा कशी केली? गुरूंचं ध्यान कसं केलं? गुरुशी ऐक्य कसं साधलं? एकनाथ महाराज म्हणताहेत, आम्हाला कर्म जनार्दन. जे जे कर्म केलं ते मी केलं असं नाही. जनार्दन माझे सद्गुरूच माझ्या माध्यमातून ते करवून घेत आहेत. ते कर्म ही जनार्दन स्वरूपच आहे. करणाराही जनार्दन स्वरूपच आहे. त्याचा फळ भोगणाराही जनार्दन स्वरूपच आहे. म्हणजे मी कुठेही नाही. एकनाथ एक व्यक्ती म्हणून त्याच्यात कुठेच राहिले नाहीत. बाजूला काढलं सगळं. नंतर धर्म जनार्दन. प्रत्येक माणसाच्या पाठीमागे त्याचा स्वधर्म आहे. स्वधर्म तो बापा, तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणोनी वर्तता तेथ पापा संचारू नाही. मग स्वधर्मानी वागणं. पण एकनाथ महाराज सांगताहेत, आम्हा धर्म जनार्दन. माझे गुरु हाच माझा धर्म. मला बाकीचा धर्म माहीत नाही. आणि हे सगळं करून काय मिळवायचंय? परब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची. म्हणून एकनाथ महाराज सांगताहेत, ब्रह्मजनार्दन जनासहित. हे सगळे लोक आणि माझे गुरु हे सगळं परब्रह्म स्वरूप आहे असं जाणूनच आम्ही वागत राहिलो. आम्हा जप जनार्दन, तप जनार्दन. जप करायचा सद्गुरूंचाच, तप करायचं सद्गुरूंचंच. नंतर स्वरूप जनार्दन जनीवनी. ज्या स्वरूपाचा बोध झाल्यानंतर ही सगळी अवस्था प्राप्त होते, परमानंद प्राप्त होतो आणि सुखरूप झाली सृष्टी वगैरे अवस्था येते. हे सगळं येण्याकरता आम्ही काय केलं? सगळं जे आहे ते माझ्या सद्गुरूंचं स्वरूप आहे याच्यावर आम्ही निष्ठा ठेवली. आणि शेवटी ते सांगताहेत, आम्हा योग जनार्दन, याग जनार्दन, भोग जनार्दन अहर्निशी. योग याग सगळं जे काही आहे अहर्निश आम्ही जनार्दन स्वामींचीच उपासना करतो आहोत. भोगसुद्धा जनार्दन स्वामींचाच आम्ही घेतो आहोत. परब्रह्माचाच भोग घेतो आहोत. आत आणि बाहेर हा प्रकारच सगळा संपून गेला. हे घडू शकतं सद्गुरूंच्या कृपेनं. आज इथेच थांबूया. याचा पुढचा भाग यानंतरच्या वाचनात ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.